आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये। नमस्कार, रामदेव स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करतो। तुम्हाला माहितीच आहे दिल दोस्ती और पेट पूजा ही सिरीज चालू आहे आणि तुम्हाला अजून एक आठवण म्हणून सांगतो की सोसायटी असते ना, सोसायटी, या सोसायटीमध्ये अनेक फॅमिलीज असतात, म्हणजे 50, 52, 80, 30, 25 या सगळ्या फॅमिलीजमध्ये एक वेगळ्या प्रकारचं काय असे चांगले फॅमिलीचे संबंध असतात। काही फॅमिलीमध्ये असं वाटत असतं की नाही बाबा ते दुसऱ्या मधल्याची बाई आहे ना जरा खडूस आहे, त्यानंतर तिसऱ्या मधल्याची बाई फार छान आहे, खूप मदत करते। त्यामुळे सोसायटीमध्ये होणाऱ्या ज्या जनरल बॉडीच्या मीटिंग्स असतात त्यामध्ये होणारी भांडणं, त्यानंतर एकत्र विवाह असला, एखाद्या सोसायटीत विवाह असला की तिथे सगळ्या फॅमिलीज तिथे एकत्र येऊन एकमेकांना मदत करत असतात। प्रत्येक गोष्टीमध्ये देवाणघेवाण चाललेली असते, दिवाळीचा फराळ देवाणघेवाण चाललेला असतो, फटाके एकत्र वाजवले जातात, सर्व सण एकत्र साजरे केले जातात। गणपती म्हणा किंवा कुठलाही सण हा एकत्रितपणे साजरा केला जातो। म्हणजे माझ्या सोसायटीत तर इतकी लहान मुलं आहेत की माझ्या मुलींना बाहेर कधी जावंच लागलं नाही। सगळी सोसायटी आणि सगळं त्यांचं मित्रमंडळ तिथे सोसायटीतच असतं आणि ही जी टीम आहे ती हळूहळू पुढे जाते, म्हणजे मैत्री हळूहळू घट्ट होत जाते। तर अशी सोसायटी जी असते ना, ही सोसायटी तिथे त्या सोसायटीत सतत काही ना काहीतरी घडत असतं, एकही दिवस असा शांततेत जात नाही। त्यामुळे सोसायटी हे आपण म्हणतो ना कॉलेजमध्ये कुछ तो करना मांगता है कुछ तो होना मांगता है, तर असं काहीतरी घडण्याची गोष्ट आहे ती म्हणजे सोसायटी। तर अशीच सोसायटीतली काही मित्रमंडळी, काही परिवार आपल्याकडे आलेले आहेत ज्यांचा ग्रुप एकत्र आहे आणि या बायकांना भिशी एकत्र करतात। त्यांचे चाव बाकी सगळे तिथे एकत्र असतात त्या। तर अशा सोसायटीतल्या काही आपल्या गृहिणी इथे आलेल्या आहेत, आपण त्यांची आधी ओळख करून घेऊया। नमस्कार। नमस्कार। हा कुठला ग्रुप आहे, ही कोणची टीम कुठली आहे? आमची ठाण्यातली सोसायटी आहे। कुठली? ठाणे बुद्धदेव विहार सोसायटी। बरं। आणि आमचा धमाल सोसायटी आणि धमाल ग्रुप आहे। किती जण तुम्ही एकत्र धमाल करता आणि एकूण कुटुंब किती आहेत तुमच्या सोसायटीमध्ये? तशी कुटुंब आमची 70 एक आहे सोसायटीमध्ये। 3 बिल्डिंगची सोसायटी आहे। ओके। आणि त्यातल्या घट्ट मैत्रिणी आमचा ग्रुप हा असा 7 जणींचा आहे। पण आधी आपण ओळख करून घेऊया। आपलं नाव? मी अदिती तळेकर। मी बेसिकली गोयची आहे, म्हणजे कारवारची आहे। वाव। आणि आणि मी टीचर आहे। तुम्ही काय करता? मी नेहा कुलकर्णी, मी पत्रकार आहे किंवा होते। मूल झाल्यानंतर मी थोडी बॅकफूटवर येऊन पत्रकारिता अजून डोक्यात आहे तुमच्या? पूर्ण व्यक्तिमत्वात आणि डोक्यात। आपण? मी मेघना भिडे आणि मी एडिटर आहे मुंबईतल्याच एका पब्लिकेशन फर्ममध्ये, इंग्लिश आणि मराठी दोन्हीही। ओके। आपलं? माझं नाव अपूर्वा शिंदे, मी बाय प्रोफेशन डायटिशियन आहे, पण ह्यांच्यासारखं आफ्टर किड्स एक ब्रेक सॉर्ट ऑफ घेतला होता। ह्या दरम्यान मी फ्रीलान्स करून माझ्या फील्डच्या टचमध्ये राहिले होते, पण आता असा एम आहे की स्वतःचं एक सेटअप किंवा एक क्लिनिक उभं करायचं। गुड। आपलं? मी डॉक्टर कीर्ती तारे, मी आयुर्वेदिक MD डॉक्टर आहे आणि माझं स्वतःचं ठाण्यामध्ये आरोग्यम होलिस्टिक वेलनेस क्लिनिक आहे, ज्यामध्ये कन्सल्टेशन आणि पंचकर्म हे दोन्ही केलं जातं। ठाण्यामध्ये होतं? ठाण्यात वसंत विहारमध्ये। हा तुमचा जरा वेगळा ग्रुप आहे आणि सगळ्यांची प्रोफेशन्स वेगळी आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक टीचर आहे, एक पत्रकार आहे, एक एडिटर आहे, तुमचं एक वेगळं आहे, डायटिशियन आहे। मी यांच्याशी जास्त बोलणार नाही डायटिशियन असल्यामुळे। हो बघा प्रशांत, एक गोष्ट लक्षात ठेव, सकाळी उठल्यावर हे खायचं आणि त्यामुळे आपलं जरा कमी बोलणार आहे। मी स्विच ऑफ केलं डायटिशियन मोड माझा। आणि आयुर्वेदिक डॉक्टर आहे। ठीक आहे, आज आपल्याला तिकडे बनवायचे 2 पदार्थ, अर्थात तुमच्या 5ही जणांच्या हाताला मस्त चव असणार, त्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे। पण पहिलं कोण बनवणार ह्याच्यावर वाद नको म्हणून आम्ही एक छोटीशी कॉम्पिटिशन ठेवलेली आहे। पण आपण आधी खेळूया
आणि मग आपण पुढची रेसिपी सुरू करूया. चालेल. ओके? या 5ही सख्या किचनमध्ये आलेल्या आहेत आणि त्या 5 सख्यांपैकी 2 सख्या कॉम्पिटिशन खेळणार आहेत, कीर्ती आणि आदिती. नक्की ना? हो हो एकदम अगदीच सोपा गेम आहे. हां, हे अगदी सेम आहे. ओके, हे मी तुमच्याकडे देतो. चमच्याने ह्याच्यात एक एक चमचा ओतायचा, घ्यायचं, सांडायचं नाही. हां, सांडायचं नाही. आणि यासाठी आपल्याला 1 मिनिट आहे. ओके, अँड हा ग्लास पकडला तरी हरकत नाही. ओके. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाव. ती पुड्या बनवते फटाफट. जिंकलो आम्ही जिंकलो. तुमचं पाणी सांडतंय बरं का? तुमचं अजून एकही थेंब सांडलेलं नाही. एक ड्रॉप सांडलंय. लास्ट 5 सेकंड्स. 5 4 3 2 1. आम्ही जिंकलो. दॅट्स इट. थांब. पण आमचं नीट अँड नाईस. नीट अँड एवढं ते दिसणारच नाही. अगं लहान आहे ना ती, थोडं सांडणार. ओके, हे मरू दे, आधी मला थेंब मोजू दे. एक मोठा नाही, हा धरायचा. तो जाऊ दे. जा. 1 2 3 माझ्याकडे 4. हँडची पुस्तक. हे 4 मोठे आहेत आणि बारीक म्हणजे इथे जवळजवळ तारे आहेत. ते जवळ हे बघ इथपर्यंत गेले. अगं काय, आकाशात एक अगं सूरज, एक इथपर्यंत गेले चंद्र. तुझं. हे बघ काय केलंस काय. इथं काय आहे परिस्थिती. हा, एक आहे इथे. 1 आणि 2 आहे. हा मोठा पण आहे. चिटिंग नाही, खरंच माझ्या ह्याने पडलंय. सो लेवल बघा ना. हे बघ, न सांडता ह्याला हे मत होतं. सो डॉक्टर जिंकलेले आहेत आणि आता आम्हाला जरा तयारी करायची आहे. डॉक्टर आता दिल दोस्ती और पेट पूजा ही सिरीज सध्या चालू आहे. अर्थात वेगळं सांगण्याचं काही कारण नाही, तुम्हाला दिसतंच आहे काय चाललंय इथे. अपूर्वा, मनापासून स्वागत किचनमध्ये. थँक्यू. आणि जिंकल्याबद्दल स्वागत. धन्यवाद. है ना? ओके, काय बनवणार आहेस तू? ॲक्च्युली हे सिझलिंग फ्रूट पॅनकेक्स नेम ऑफ द रेसिपी. बरं, ओके. मला साहित्य सांगतेस काय काय? हो, प्युरी आहे, बनाना, दूध, साखर, व्हॅनिला एसेन्स आणि तेल. ह्या सगळ्याला मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं ओके. आहे. हे कट पायनॅपल पीसेस, मैदा, गव्हाचे पीठ, साखर, व्हॅनिला आईस्क्रीम, ग्रेटेड सफरचंद, चॉकलेट सॉस, दालचिनी पावडर, बेकिंग सोडा, हनी, व्हॅनिला एसेन्स, रोस्टेड ड्राय फ्रुट्स आणि केसर. साहित्य बघल्यावर जाऊया कृतीकडे. इथे 2 हे ठेवलेले, त्याचं काय करायचं ते पुढे? एकात आपल्याला ॲपल सॉस बनवायचा ह्या पॅनमध्ये. बरं, आणि ह्याच्यावरती मग पॅनकेक्स बनवायचे. आधी आपल्याला ॲपल सॉस बनवायचा. हां, स्लो करता येईल का काय? स्लो. साखर घालायची. हां, अर्धी वाटी, थोडंच अर्ध, त्यातलं अर्धच घाल. थोडंसं साखरेला असं पाणी सुटलं की मग त्याच्यात दालचिनी पावडर. हे करता करता कोणाच्या तरी तोंडाला पण पाणी सुटू शकतं, पण त्या पाण्याचा आणि ह्या पाण्याचा काही संबंध नाही आहे. दालचिनी किती? 1/2 टीस्पून. आणि केशर. आयुर्वेदात काय आहे केशराचं स्थान? केशर हे सुगंधी द्रव्य मानलं जातं आणि त्याचा मेंदूवरती खूप पॉझिटिव्ह परिणाम होतो. असं जे पण सुगंधी द्रव्य असतं ते आपल्याला आल्हाददायक असतं, प्रसन्न वाटतं. हां, त्यासोबतच एक चांगलं रिज्युव्हिनेटर म्हणून त्याचा उत्तम उपयोग केला जातो. आता हे गार झालं की हे मिक्सरमधनं काढायचं आणि मग काय आणि मग त्याच्यामध्ये हनी घालायचं. हनी गरम पदार्थांमध्ये नसतात घालायचं अकॉर्डिंग टू आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स. त्यामुळे मग ते गार झाल्यानंतर त्यात हनी मिक्स करायचं. ओके, मिक्सरमधून काढायचं आणि त्यात हनी मिक्स करून टाकायचं. ठीक. मग तो ॲपल सॉस तयार होतो. आम्ही अतिशय हुशार असल्यामुळे ऑलरेडी मिक्सरमधून काढून घेतलेले. आता ह्याच्यात आपण हनी घालू. आता काय? आता हे आपण साईडला ठेवूया. एक मिक्सिंग बोलमध्ये पॅनकेकचं बॅटर बनवायचं मिश्रण. ह्याच्यामध्ये 3/4 कप गव्हाचे पीठ, अर्धा कप मैदा, 1/2 टीस्पून बेकिंग पावडर आणि हे जे मिश्रण आपण हे परत एकदा सांग. ह्याच्यात काय काय आपण केलं? केळं, केळं, साखर, दूध,
तेल आणि व्हॅनिला एसेन्स हे आपण मिक्सरमधून काढलेलं त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवले का नाही? नाही नॉर्मल रूम टेम्परेचरला. आता हे घालू याच्यात? हो. ह्याचं साधारण प्रमाण काय होऊ शकतं? 1 केळं, 1 वाटी दूध, 1 वाटी अर्धा वाटी साखर, व्हॅनिला एसेन्स फ्यू ड्रॉप्स आणि 1 टेबलस्पून तेल. थोडंसं घट्ट होतंय असं वाटलं तर त्याच्यात तुम्ही दूध ऍड करू शकता. आता हा तवा छान तापला की त्याच्यावरती साधारण एक डावभर पॅनकेक्स युजली थोडे जाडच असतात, लाईक उत्तप्प्यापेक्षा थोडे जाड. डॉक्टर, तुमचे छंद काय आहेत? आता इतक्या वर्ष आपण बॅक टू समजा कॉलेज जायचं म्हटलं, कॉलेजमध्ये तुम्ही कुठला छंद जोपासला होता आणि आता तो राहून गेलाय? गाणं राहिले. मी आता पण मी शिकते गाण्यात. कृपा कुलकर्णी यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकते. वा. आणि तुझा काय छंद? डान्स. ॲक्च्युली माझं कथ्थक शिकणं अर्धवट राहिलं. ते आता नेक्स्ट अजेंडा आहे की ते कुठेतरी वेळ मिळवून कथ्थक पुन्हा शिकता येईल का. आता काय करायचं? व्हॉट इज नेक्स्ट? ते इट हॅज टू म्हणजे मी झालं दोन्ही साईडने थोडं शिजलं. गॅस बंद करू? हो. असे आपण 3 पॅनकेक्स युजली बनवायचे टू मेक अ प्रॉपर एक फुल सिझलिंग ब्राउनी प्लेट. बरं. आणि मग ते 3 पॅनकेक्स आपल्याला सिझलर प्लेटवरती प्लेट करायचे. ओके. आता हे आपलं तिसरं झालं की आपण पुढचा प्रोसेस सुरू करू. हो. वेळ खोवाय पण इंटरेस्टिंग आहे. फर्स्ट क्लास. आता काय? इथेही आपण सिझलर प्लेट गरम करत ठेवली आहे. हो. आता ही सिझलर प्लेट थोडी अजून गरम झाली. आता ही आपल्याला प्लेट तिथे ठेवायची आहे. गरम करायच्या आधी गरम झाली. गरम तर झाली. ही प्लेट हे लीफ. आता त्याच्यावरती पायनॅपलच्या स्लाइसेस. आता हे एक ठेवायचं. ॲपल सॉस. दुसरं त्याच्यावरती आईस्क्रीमचं स्कूप. मग त्याच्यावर थोडं चॉकलेट सॉस, हनी, मध. चल, रेडी टू सर्व. येस. वेळ लागतो, पण वेळ लागल्यानंतर जी डिश तयार झाली ती अप्रतिमच असणार आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सिझलिंग फ्रूट पॅनकेक्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळं, साखर, दूध, तेल, व्हॅनिला इसेन्स, गव्हाचं पीठ, मैदा, चॉकलेट सॉस, सफरचंदाचा किस, मध, बेकिंग पावडर, दालचिनी पावडर, केशर, भाजून घेतलेले काजू आणि पिस्ता, व्हॅनिला आईस्क्रीम आणि अननसाचे तुकडे. कृती: प्रथम केळं, साखर, दूध, तेल आणि व्हॅनिला एसेन्स हे मिश्रण मिक्सरमधून एकत्र वाटून त्याचं बॅटर तयार करावं. फ्रायपॅनमध्ये सफरचंदाचा किस, साखर, दालचिनी पावडर आणि केशर घालून हे मिश्रण एकजीव करावं आणि मिक्सरमधून वाटून घ्यावं. या वाटून घेतलेल्या मिश्रणामध्ये मध एकजीव करावा. एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा कप मैदा, अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर आणि केळ्याचं बॅटर घालून पॅनकेक साठीचं मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यावर हे पॅनकेकचं बॅटर पसरवून पॅनकेक्स तयार करावेत. सिझलिंग प्लेट गरम करून त्यावर केळ्याचं पान ठेवावं. त्यावर अननसाचे तुकडे, पॅनकेक आणि सफरचंदाचा सॉस घालावा. पॅनकेक आणि सफरचंदाच्या सॉसचे 2 लेयर्स करावेत. व्हॅनिला आईस्क्रीम, चॉकलेट सॉस, मध आणि रोस्टेड नट्सचं टॉपिंग करून डेझर्ट सर्व्ह करावं. मला खात्री आहे तुम्ही सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असणारच. आता मेघनाताई आपल्या किचनमध्ये आलेले. तुमचं तिघांचंही मनापासून स्वागत. मेघना याच्यातली एकच आहे. ह्या मेघनाताई यांची नावं आता आपण परत एकदा विचारूया, कारण खूप वेळ मी बडबड करतोय. परत एकदा नाव सांग. आदिती. लहान मुलांची. नेहा. पत्रकार. माझी पत्रकार. थोडं पुढे. आता आपण काय बनवतोय? आपण आता पुडिंगचा एक प्रकार बनवतोय. पुडिंगचा एक प्रकार. काय नाव ठेवलं? हो, त्याचं नाव आहे, उत्स्फूर्त ठरलेलं नाव आहे ते. त्याचं नाव आहे लिप स्मॅकिंग लेयर्स. लिप स्मॅकिंग लेयर्स. मला साहित्य सांगता. हे काय? साध्या बिस्किटांचा चुरा आहे, चॉकलेट बिस्किटांचा चुरा, संत्र, किवी, पिठी साखर, शेंगदाण्याची चिक्की, साधी फेटलेली साय, राजगिरा वडी, स्ट्रॉबेरी, सफरचंद, केशर,
जायफळ, दालचिनी आणि चॉको चिप्स. ओके, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण जातोय कृतीकडे. इथे 3 पॅन तुम्ही तापत ठेवलेले आहेत. हो. काय डोक्यात काय चाललंय, काय करायचं एक्झॅक्टली? हे पुडिंग असल्यामुळे ते सेट होण्यासाठी तीनही फळांना आपल्याला थोडं थोडं शिजवून घ्यायचंय. जास्ती शिजवलं तर त्याच्यातले न्यूट्रिएंट व्हॅल्यू कमी होईल, त्यामुळे जास्ती शिजवायचं नाहीये. कुठली 3 फळं घ्यायची आहेत आपल्याला? त्यासाठी आपल्याला आता संत्र घ्यायचंय, सफरचंद आणि स्ट्रॉबेरी. आता सर्वप्रथम सफरचंद घेऊया. थोडी साखर तिथे पण घालूया. हा, हे तू परत तेच तोपर्यंत तू स्ट्रॉबेरी घालते. लागेल तसं किंचित पाणी घालायचं त्याच्यात. मोठा करू गॅस. सफरचंदाला थोडं कॅरमलाइज केलं तरी सुद्धा चांगलं लागतं, तर तसंही तुम्ही करू शकता. साखर घालायची. ऑरेंज संत्र. हा, त्याला तुझं साखर. हो, त्याला पिठी साखर. संत्र जास्त शिजवायचं नाहीये. ओके, अजून काय काय घालायचं त्यात? हा, आता तीनही मध्ये 3 वेगवेगळे फ्लेवर्स घालायचे. संत्र्यामध्ये केशर घालायची. बर. दालचिनी आपल्याला सफरचंदात घालायची आणि जायफळ स्ट्रॉबेरीमध्ये. हे झाले. आता हे बंद करा. आणि हे शिजल्यानंतर काय करायचं? काहीच नाही, आता सुरू. आम्ही छान व्यवस्थित शिजवून घेतो. काय एवढी दोस्ती और पेट पूजाच्या या भागात मी खूप मनापासून आणि गोडगोड स्वागत करतो. गोडगोड अशासाठी की आम्ही एक छान गोड पदार्थ बनवतोय. त्याचं अर्धी रेसिपी जवळजवळ झालेली आहे, सगळं शिजून रेडी आहे. आता काय करायचं आहे? आता याचं लेअरिंग करायचंय. काय करायचं मला सांगा. हा, आता सुरुवात आपल्याला राजगिरा वडीचे तुकडे त्याच्या बेसमध्ये टाकायचे. त्याच्यावरती साध्या बिस्किटांचा चुरा, त्याचा एक थर येईल. किंचित त्याच्यावरती साय घालूया. साय हे म्हणजे बिस्किटाला जरा ओलावा येण्यासाठी म्हणूनच साय घालायची. आता त्याच्यावर चॉकलेटच्या चुराचा एक थर करायचा. तो जरा आपल्याला आता दाबून घ्यावा लागेल. ही सफरचंद आहे, शिजलेली सफरचंद. हे सजवून झालं. स्ट्रॉबेरी घालूया. साईडने का घालता तुम्ही? कारण दिसायला छान दिसणार मग. त्याच्यावरती आपल्याला क्रीम. आता बिस्किटाचा लेअर घेऊन परत संत्र्याचा. आता सगळ्यात शेवटी आपल्याला साईडनी किवीचे स्लाइसेस असे रचायचे, गोलाकार. तुम्हाला जी फळं आवडतात ती सुद्धा घाला. हो, अगदी. नाही हो, सगळ्यात शेवटी बिस्किट. हा शेवटचा आता क्रीमचा लेअर आला. त्याच्यावर स्ट्रॉबेरीचं नाही, ह्या स्लाइसेसचं आपल्याला डेकोरेशन करून चॉको चिप्स. आणि हा चिक्कीचा चमचा आहे, चिक्की त्याच्यात खोचायची आणि या चिक्कीचा चमचा म्हणून मुलांनी ते वापरून खायचं. सगळ्यात शेवटी कुडून चिक्की खाऊन टाकायची. हे म्हणजे आपल्या भेळपुरी सारखंच झालं. पुरी आपल्याला फुकट देतात तशी चिक्की फुकट. कारण राजगिरावडी आणि चिक्की हे असे आयटम्स आहेत मुलं फारशी आवडीने खात नाही. हे असं फुल करायचं याच्यावर. आणि मुलांना चॉकलेट खूप प्रिय असतं. हे स्प्रिंकल चॉकलेट थोडेसे असे आपण छान ठेवले. क्या बात आहे. मुलांना आवडतं मग ते. आणि ते दिसायला पण खूप छान दिसतं. सगळी तयारी व्यवस्थित असेल ना, सगळी तयारी व्यवस्थित असेल तर ही रेसिपी माझ्या अंदाजाप्रमाणे 15 ते 20 मिनिटात होऊ शकते. आणि मुलांनाही हे करायला आवडतं मदत याच्यात. त्यांना बिझी ठेवायचं असेल तर ही करेक्ट आहे. हो, अगदी है ना. नाव रेडी टू ईट. आता काय करायचं? आता हे सेट करायचं, कारण पुडिंग असल्यामुळे निदान 2 ते 3 तास आपल्याला फ्रीजमध्ये ते सेट करावं लागेल. 2 ते 3 तास. ओके. कारण ते थंड छान लागतं ना. हे थंडच छान लागतं, साधं चांगलं लागणार नाही. हां, पण तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. हे तुम्हाला तुमचं करायला लागेल. लिप स्मॅकिंग लेयर्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: संत्री, स्ट्रॉबेरी, सफरचंद, किवी, बिस्किटांचा चुरा, चॉकलेट बिस्किट्सचा चुरा, पिठी साखर, शेंगदाण्याची चिक्की, क्रीम, राजगिऱ्याची वडी, केशर, जायफळ पावडर, चोको चिप्स, दालचिनी पावडर आणि फेटलेली साय.
कृती: प्रथम एका पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये सफरचंद आणि साखर घालून हे मिश्रण शिजवून घ्यावं आणि त्यामध्ये दालचिनी घालावी. दुसऱ्या पॅन मध्ये पाणी, स्ट्रॉबेरी आणि साखर घालून मिश्रण शिजवून त्यामध्ये जायफळ पूड घालावी. तिसऱ्या पॅन मध्ये पाणी, संत्र्याच्या फोडी आणि पिठी साखर घालून मिश्रण शिजवून घ्यावं आणि त्यामध्ये केशर घालावं. मॉकटेल ग्लास मध्ये राजगिऱ्याच्या वडीचे तुकडे घालावेत. त्यामध्ये साध्या बिस्किटांचा चुरा, फेटलेली साय, चॉकलेट बिस्किटचा चुरा, शिजवलेल्या सफरचंदाचं मिश्रण, शिजवलेल्या स्ट्रॉबेरीचं मिश्रण, क्रीम, साध्या बिस्किटचा चुरा आणि संत्र्याचं मिश्रण घालावं. मॉकटेल ग्लासच्या कडांना किवी स्लाइसेस लावावेत. फेटून घेतलेला साईचा लेअर द्यावा. त्यावर स्ट्रॉबेरीचे तुकडे, शेंगदाण्याची चिक्की आणि चोको चिप्स घालावेत. हे ग्लास मधलं मिश्रण फ्रीज मध्ये 2 ते 3 तास सेट करून सर्व्ह करावं. मेघनाताई आणि अपूर्वाने एक एक पदार्थ बनवलेले तुम्ही खाऊन बघणारे उत्तम झालेले असणारच, त्याबद्दल माझ्या मनात काही संदेह नाही आहे. पण खाण्यापूर्वी रामदेव स्ट्रॉंग हिंग तर्फे एक गिफ्ट तुम्हाला हॅम्पर आहे. त्यात वेगवेगळे मसाले आहेत, ते वापरायचे आणि छान काहीतरी पदार्थ बनवायचे. सगळ्यांसाठी येते आणि आता खाऊन बघणार आहे. पण तत्पूर्वी अजून एक मला तुम्हाला गोष्ट सांगायची अशी, आजूबाजूला असं छान ग्रुप तुम्हाला दिसले ना, ज्यांच्या हाताला चव आहे किंवा नाही आहे, काही लोक प्रयत्न करत असतात, ते प्रयत्न करणारे लोक सुद्धा आम्हाला चालतात. ओके, तर असे प्रयत्न करणारी मंडळी आणि प्रयत्नात यश मिळालेली मंडळी तुमच्या आजूबाजूला असतील तर आम्हाला लगेच लिहून कळवायचा आमचा पत्ता असा आहे: आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि आता मेघनाताई, तुम्ही केलेला पदार्थ आणि अपूर्व तू केलेला पदार्थ आम्ही सगळे खाऊन बघणार आहोत आणि आमच्या मनात काहीही भीती नाहीये. मला आवडेल. हा, आवडणार म्हणजे आवडणार, तुम्ही पण या. मंडळी, निघायची वेळ झालेली आहे, कारण आता खायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे